नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रब्बी ज्वारी या 11 जातींची वैशिष्ट्ये पाहणार आहोत। यामध्ये आपण फुले अनुराधा, फुले माऊली, फुले सुचित्रा, फुले वसुधा, फुले यशोदा, परभणी मोती, फुले रेवती, मालदांडी 35-1, फुले उत्तरा, फुले पंचमी, CSV 22। शेतकरी मित्रांनो, यातील आपण काही वाण आपल्या शेतामध्ये लागवड करत असतो, परंतु आपल्याला त्या वाणाचं वैशिष्ट्य माहिती पाहिजे। ते सुधारित वाण किंवा ती व्हरायटी का आपल्या शेतामध्ये लागवड केली पाहिजे याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं। शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान लक्ष्मण मदने आपलं माझ्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या YouTube चॅनलवर स्वागत करतो। फुले अनुराधा कोरडवाहू क्षेत्रासाठी हलक्या जमिनीत लागवडीस योग्य वाण। पक्व होण्याचा कालावधी 105 ते 110 दिवस। अवर्षणास प्रतिकारक्षम, भाकरी उत्कृष्ट चवदार, कडबा अधिक पौष्टिक व पाचक, खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम। कोरडवाहू जमिनीत धान्य उत्पादन हेक्टरी 8 ते 10 क्विंटल व कडबा 30 ते 35 क्विंटल। फुले माऊली हलक्या व मध्यम जमिनीत लागवडीस योग्य। पक्व होण्याचा कालावधी 110 ते 115 दिवस। भाकरीची चव उत्तम, कडबा पौष्टिक व चवदार। धान्याचं उत्पादन हलक्या जमिनीत हेक्टरी 7 ते 8 क्विंटल, कडबा 20 ते 30 क्विंटल। धान्याचं उत्पादन मध्यम जमिनीत हेक्टरी 15 ते 20 क्विंटल, कडबा 40 ते 50 क्विंटल। फुले सुचित्रा मध्यम जमिनीसाठी शिफारस। पक्व होण्याचा कालावधी 110 ते 115 दिवस। उत्कृष्ट धान्य व कडबा प्रत। धान्य उत्पादन 24 ते 28 क्विंटल व कडबा 60 ते 65 क्विंटल प्रति हेक्टरी। फुले वसुधा भारी कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस करण्यात आलेला वाण आहे। पक्व होण्याचा कालावधी 116 ते 120 दिवस। मोत्यासारखे पांढरे शुभ्र चमकदार दाणे। भाकरीची चव उत्तम, ताटे भरीव, रसदार व गोड। खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम। कोरडवाहू धान्य उत्पादन हेक्टरी 24 ते 28 क्विंटल व कडबा 65 ते 70 क्विंटल। बागायती धान्य उत्पादन 30 ते 35 क्विंटल व कडबा 70 ते 75 क्विंटल प्रति हेक्टर। फुले यशोदा भारी जमिनीत लागवडीस योग्य। पक्व होण्याचा कालावधी 120 ते 125 दिवस। दाणे मोत्यासारखे, पांढरे शुभ्र चमकदार, भाकरीची चव चांगली। कोरडवाहू धान्य उत्पादन हेक्टरी 25 ते 28 क्विंटल, कडबा 60 ते 65 क्विंटल। बागायतीसाठी धान्य उत्पादन हेक्टरी 30 ते 35 क्विंटल व कडबा 70 ते 80 क्विंटल प्रति हेक्टर। परभणी मोती भारी कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस करण्यात आलेला हा वाण आहे। पक्व होण्याचा कालावधी 125 ते 130 दिवस। मोत्यासारखे पांढरे शुभ्र चमकदार दाणे। खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम। कोरडवाहू साठी धान्य उत्पादन हेक्टरी 17 क्विंटल व कडबा 50 ते 60 क्विंटल। बागायतीसाठी धान्य उत्पादन हेक्टरी 32 क्विंटल व कडबा 60 ते 70 क्विंटल प्रति हेक्टर। फुले रेवती भारी बागायती जमिनीसाठी शिफारस करण्यात आलेला हा वाण आहे। पक्व होण्याचा कालावधी 118 ते 120 दिवस। मोत्यासारखे पांढरे चमकदार दाणे। भाकरीची चव उत्कृष्ट, कडबा पौष्टिक व अधिक पाचक। धान्य उत्पादन 40 ते 45 क्विंटल व कडबा 90 ते 100 क्विंटल प्रति हेक्टर। मालदांडी 35-1 मध्यम खोल जमिनीत कोरडवाहूसाठी शिफारस करण्यात आलेला हा वाण आहे। पक्व होण्याचा कालावधी 118 ते 120 दिवस। चमकदार पांढरे दाणे। भाकरीची चव चांगली, खोडमाशी प्रतिकारक्षम। धान्य उत्पादन हेक्टरी 15 ते 18 क्विंटल व कडबा 60 क्विंटल। फुले उत्तरा हुरड्यासाठी शिफारस। हुरड्याची अवस्था येण्यास 90 ते 100 दिवस। बोंडातून दाणे सहज बाहेर पडतात। सरासरी 70 ते 90 ग्रॅम इतका हुरडा मिळतो। हुरडा चवीस सरस, अत्यंत गोड, शिवाय ताटेही गोड असल्याने जनावरे कडबा चवीने खातात। फुले पंचमी लाह्याचे प्रमाण 87.4%। वजनानुसार लाह्या मोठ्या प्रमाणात फुटून रंगाने पांढऱ्या शुभ्र होतात। खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम। महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रामध्ये लाह्यांसाठी हा प्रसारित केलेला वाण आहे। CSV 22 भारी कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस करण्यात आलेला वाण आहे। पक्व होण्याचा कालावधी 116 ते 120 दिवस।
ज्वारीचे दाणे मोत्यासारखे चमकदार, भाकरीची चव चांगली, खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम, कोरडवाहू साठी धान्य उत्पादन हेक्टरी 24 ते 28 क्विंटल व कडबा 65 ते 70 क्विंटल, बागायतीसाठी धान्य उत्पादन हेक्टरी 30 ते 35 क्विंटल व कडबा 70 ते 80 क्विंटल प्रति हेक्टर। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रब्बी ज्वारीच्या 11 जातींची वैशिष्ट्ये पाहिली। माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा। आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। धन्यवाद।